बोर्डाच्या पेपरला पिरियॉडिक क्लासिफिकेशन वरती महत्वाचे एमसीक्यूज हे 100% विचारला जातात. तर काय आहे तर चला बघून घेऊया. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज, सगळ्यात स्मॉलेस्ट साईज असणारा ॲटम कुठला आहे तर तो आहे हेलियम. चुकून तुम्ही तिथे हायड्रोजन लिहू नका. हेलियम आहे तो आणि त्याचा सिम्बॉल आहे He. नंतर बघा अजून जर विचारलं द नोबेल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक न्यूक्लियस. नोबेल गॅस म्हणजे राजवाई जो कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाही की ज्याचं ॲटॉमिक न्यूक्लियस सगळ्यात छोटं आहे. तर हे जरी विचारलं तर त्याचं तुमचा आन्सर येणार आहे हेलियम. ठीक आहे. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास जर कोणाचं विचारलं तर ते आहे हायड्रोजनचं सगळ्यात कमी. हायड्रोजनचं ज्याचा फॉर्म्युला आहे H2 हायड्रोजन. द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, तुम्हाला जर कोणी विचारलं मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तर तो आहे तुमचा फ्लोरीन म्हणजे F2. आता हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेच, द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल सुद्धा आहे. मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल विचारला तर तो पण तुमचा फ्लोरीन येणार आहे आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम विचारला तर तो पण तुमचा फ्लोरीन येणार आहे. आणि जर स्मॉलेस्ट साईज विचारली तर ती हेलियम येणार. स्मॉलेस्ट मास विचारलं तर ते तुमचं हायड्रोजनचं येणार आणि नोबेल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक न्यूक्लियस विचारलं तर तुम्ही लिहिणार आहात तिथे हेलियम. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यूज इन द पिरियॉडिक क्लासिफिकेशन.